डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितले होते की स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर आपल्याला पडतात, खरे स्वप्न तर ते असतात जे आपल्याला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाही. कलाम सर सांगतात की यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. कधी पण अपयशाच्या कथा वाचा, त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. मित्रांनो, आयुष्यात कधीही तुम्ही अपयशी झालात म्हणजेच फेल झालात तर कधीच हार मानू नका, कारण फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असा होतो. त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका. मित्रांनो, मी आज तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही तुमच्यामध्ये एक नवीन एनर्जी फील कराल. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की कलाम सरांनी लग्न का नाही केलं? त्याचं फक्त एक कारण होतं, आणि ते कारण होतं की ते त्यांच्या कामावर खूप प्रेम करत होते. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या दिवशी त्यांची एंगेजमेंट होती त्या दिवशी ते त्यांच्या कामामध्ये एवढे बिझी होते की ते त्यांची एंगेजमेंटसुद्धा विसरून गेले होते. एवढं प्रेम त्यांना त्यांच्या कामामध्ये होते आणि त्याच दिवसापासून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, गोष्ट आहे 10 ऑगस्ट 1979ची. त्यांची 19 वर्षाची मेहनत, 23 मीटर SLV-3 रॉकेट, 17 टन वजन व 40 किलो सॅटेलाईट घेऊन 7:58 आकाशात झेप घेण्यासाठी तयार झाली. हा रॉकेट 4 स्टेजमध्ये होता. हा रॉकेट फक्त रॉकेट नव्हता, हे स्वप्न होतं त्या लोकांचं जे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होते, आणि या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते कलाम सर. त्या रॉकेटने पहिले स्टेज पार केले, पण ते दुसऱ्या स्टेजवर गेल्यानंतर त्याने काम करणं बंद केलं आणि 317 सेकंदाच्या नंतर कलाम सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्वप्नांचा चुराडा होऊन श्रीहरिकोटावरून 560 किलोमीटर लांब समुद्रात जाऊन पडले. मित्रांनो, काय अवस्था झाली असेल तेव्हा कलाम सरांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. त्यांची 19 वर्षाची मेहनत आणि त्यांचं स्वप्न काही वेळातच समुद्रात कचरा बनून गेलं. कलाम सर म्हणतात की तेव्हा मी आतून एवढा तुटलो होतो आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण मित्रांनो, कलाम सर हार मानणाऱ्यातून नव्हते. ते परत नव्या जोशाने तयारीला लागले आणि खूप मेहनत घेतली. दिवस रात्र त्यांनी एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू ठेवलं. आणि मित्रांनो, 1 वर्षानंतर 18 जुलै 1980 रोजी सकाळी 8:03 भारताचा पहिला सॅटेलाईट रोहिणी अंतराळाकडे निघाला आणि पुढच्या 2 मिनिटाच्या आत रोहिणी सॅटेलाईट अंतराळात पोहोचला. आणि त्या दिवशी कलाम सरांनी सांगितले की त्यांनी आज त्यांच्या जीवनातील यशस्वी दिवस बघितला, कारण त्यांची 20 वर्षाची मेहनत आज आकाशात होती. मित्रांनो, त्या दिवशी आपला भारत देश त्या काही राष्ट्रांमध्ये समावेश झाला की ज्यांच्याजवळ सॅटेलाईट लॉन्च करण्याची ताकद होती. हे शक्य केवळ एका व्यक्तीमुळे होऊ शकलं, त्यांची मेहनत आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडमुळे होऊ शकलं. मित्रांनो, कलाम सरांना राष्ट्रपती घोषित केले तेव्हा त्यांचं स्वागत खूप थाटामाटात केलं गेलं. राष्ट्रभवनाला खूपच छान प्रकारे सजवलं गेलं होतं. पण ही एक गोष्ट खूप थोड्याच लोकांना माहीत आहे की जेव्हा कलाम सर तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत फक्त 2च सूटकेस आणल्या होत्या. एका सूटकेसमध्ये कपडे आणि दुसऱ्या सूटकेसमध्ये फक्त पुस्तके होती. मित्रांनो, याला म्हणतात पुस्तकावरचं प्रेम. जर हा व्हिडिओ विद्यार्थी बघत असतील ना, तर मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की जेवढं तुम्ही पुस्तकावर प्रेम कराल ना, तेवढीच ती पुस्तकं तुम्हाला मोठं बनवत जातील. ही ती पुस्तकच होती ज्यांनी कलाम सरांना एवढं मोठं बनवलं. मित्रांनो, कलाम सरांनी अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्या आपण आपल्या जीवनात उतरवल्या ना, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. त्यांनी सांगितले होते की माणूस कितीही लहान असला तरी चालेल, पण त्यांनी आयुष्यात कधी हार मानू नये. अडचणी ह्या आपल्या जीवनाचा भाग आहेत आणि संकट ही यशाची गुरु किल्ली आहे. कलाम सर म्हणतात, आपल्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या युद्धात जर तुम्ही पराभवी झालात तर पहिला विजय हा केवळ योगायोग होता. अनेक लोक आपल्याला हेच म्हणण्याच्या तयारीत असतात. मित्रांनो, ज्या दिवशी आपली स्वाक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलली गेली ना, त्या दिवशी समजायचं की आपण यशस्वी झालो.